हरिनाम संकीर्तन की जय। इथाय गौर प्रेमानंदे। सर्वांनी हात जोडा। थोडं सरकून घ्या, कारण बरेच लोक पाठीमागं बसले। पुढे जागा आहे, पुढे सरका। आपण काही लोकांनी पुढे सरकून घेऊ। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ओम अज्ञानतिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथं वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा
कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्णा करुणा सिंधु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे मुखं करोति वाचालं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुतीर्थार्णवं परमानन्दमाधवम् हरे कृष्ण। तर आज खूप महत्वाचा दिवस आहे। आज आपण नरसिंहदेवांचा आविर्भाव दिवस नरसिंह चतुर्थी आपण या ठिकाणी साजरी करत आहोत। नरसिंह चतुर्थी म्हणलं तर भक्तांसाठी आनंद आहे, पण अधार्मिक लोकांसाठी दुःख आहे, दानवांसाठी दुःख आहे। कारण त्यांचा एक वक्ता, त्यांचा एक कार्यकर्ता नष्ट झाला दानवांसाठी, आणि देवतांसाठी आनंद आहे की भगवंतांनी असा एखादा संहार केला। तर एखादं सुख दुसऱ्याचं दुःख, दुसऱ्याचं दुःख ते स्वतःचं सुख, अशा अनेक भगवंतांच्या लीला या भूतलावरती चाललेले आहेत। तर गेल्या 22 तारखेला आणि 20 तारखेला, काही लोकांनी 20 तारखेला साजरी केली। या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर नरसिंहपूर म्हणून आपल्या या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या आसपास नरसिंहपुरांचे सुंदर असं तीर्थक्षेत्र आहे कृष्णा नदीच्या काठावरती। किती लोक नरसिंहपूरला गेले? सगळ्यांनी जायला पाहिजे, कारण नरसिंहपूरचं त्या ठिकाणी खूप महात्म्य आहे। आणि नरसिंहदेव भगवंत म्हणजे प्रल्हाद महाराज भक्तांचे रक्षण करतात। प्रल्हाद महाराज हे महान भक्त होते, आणि प्रल्हाद महाराजांच्या रक्षणाकरता नरसिंहदेव या ठिकाणी प्रकट झाले। तर ही मोठी कथा आहे। तर नवीन लोक किती आहेत? एकदमच नवीन आहे, हात वरती करा। आपण सत्संगाला येतोय किंवा नरसिंहदेवांची कथा हात वरती केलं तर काय अर्थ? हरे कृष्ण बऱ्यापैकी माहिती आहे नरसिंह, कारण हे लहानपणीच आम्ही नरसिंह आणि प्रल्हादांची कथा पुस्तकामध्ये वाचलेले आहेत। आमच्या शाळेमध्ये या कथा होत्या। अशा अनेक भागवत पुराणांच्या कथा होत्या। शिवी महाराज यांची पण एक कथा होती, प्रल्हाद महाराज, नरसिंहदेव, अनेक महाभारतांचे असे अनेक प्रसंग होते। त्या ठिकाणी बकासुराचा वध, विमान कथा होती, खूप सुंदर कथा होती। आणि आताच्या या पिढीला तर कमीत कमी आता हे जे आमचा हा जो आता जे 30-40 वर्षामध्ये ज्यांनी हे शिक्षण पूर्ण केलेलं, ह्या मधल्या काळामध्ये ही कथा नाहीये, कारण काढून टाकली। असो, ह्या कथा परत येतील आणि अनेक अभ्यासक्रम चेंज होतील भविष्यात। तर प्रल्हाद महाराजांचा खूप सुंदर असा एक श्लोक आहे। या ठिकाणी प्रल्हाद महाराज स्कंद 7वा अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 44 यामध्ये प्रल्हाद महाराज ची जी शिकवण आहे
या शिकवण्यामध्ये प्रल्हाद महाराज काय सांगतायत ते थोडक्यात आपण वाचू आणि मग त्यानुसार आपण करावं. तर प्रल्हाद महाराज म्हणतायत या श्लोकामध्ये, प्रायेण देव मनया स्वविमुक्त कामः मौनं चरन्ति विजने न प्रार्थनिष्ठः नैतय्य विनया कृपणा विन्मुमुक्षव एव एको नान्यं त्वदास्य शरणं भ्रमतो अनुपश्यये. याचं भाषांतर असं आहे की हे नरसिंहदेव समाजामध्ये अनेक सत्पुरुष आहेत. पण त्यांना केवळ स्वतःच्या उद्धाराचा सोरस असल्याचे मी पाहिलेले आहे, असे प्रल्हाद महाराज म्हणते. की खरोखर या समाजामध्ये सत्पुरुष आहेत का? तर आहेत, निश्चित आहेत. पण त्यांना केवळ स्वतःच्या उद्धारासाठी स्वरस असल्याचे मी पाहिलेले आहे. कोणामध्ये स्वरस नाही? माझ्यामध्ये तर आहे की नाही स्वरस. स्वरस म्हणजे माझं कल्याण कसं होईल याकडे फार लक्ष असतं आपलं. तर प्रल्हाद महाराज म्हणतात, आणि खरोखरच प्रल्हाद महाराजांची शिकवण या ठिकाणी प्रभुपाद आणि मोठमोठ्या नगरांचा विचार न करता ते ध्यान धारण्यासाठी हिमालय किंवा एखाद्या वनामध्ये जातात. या ठिकाणी अनेक संत पुरुष आहेत. त्या संत पुरुषांची या ठिकाणी विवेचन केलेले आहे. काही अनेक संत पुरुष असे आहेत की जे हिमालयामध्ये जाऊन बसलेले किंवा आध्यात्मिक ठिकाणामध्ये जाऊन बसले आणि त्या ठिकाणी काय करतायत? ध्यान धारणा करतायत. तर ध्यान धारणेसाठी हिमालयात किंवा एखाद्या वनामध्ये जातात आणि तिथे मौन व्रत धारण करतात. काय करतात? मौन व्रत धारण करतात. शांत राहा, ध्यान करा भगवंतावरती आणि आपला उद्धार करून घ्या. अशा ह्याच्यामध्ये अनेक लोक संत पुरुष गेलेले आहेत. त्यांना केवळ स्वतःच्या उन्नतीचा रस असतो. तथापि माझ्याविषयी सांगावायचे तर, आता प्रल्हाद महाराज सांगतायत की माझ्याविषयी सांगायचं तर मला इतर सर्व दीनजनांना सोडून एकट्यानेच मुक्ती होण्याची मुळीच इच्छा नाही. काय प्रल्हाद महाराजांचा भाव! मला एकट्यालाच माझी मुक्ती करायची नाहीये, तर काय करायचंय? मुळीच इच्छा नाही. कृष्ण भावने विना आणि तुमच्या चरण कमळाचा आश्रय घेतल्या विना मनुष्य सुखी होऊ शकत नाही. जर कृष्ण भावना आणि कृष्ण भक्तीचा जर आपण सहारा घेतला नाही किंवा कृष्ण भगवंताचा जर आश्रय घेतला जर नाही, घेतल्या विना मनुष्य सुखीच होऊ शकत नाही. हे मी जाणतो, म्हणून मी सर्व दीन व्यक्तींना पुन्हा तुमच्या चरण कमळाच्या आश्रयास आणू इच्छितो. मी काय करतो की मी या दीनहीन व्यक्तींना पुन्हा तुमच्या चरण कमळाचा काय करणार आहे? आश्रय आणण्यासाठी मी प्रयत्न करतो. अशा मूड मध्ये कोण होतो? अशा परंपरेमध्ये आपण आज कुणामुळे इथे बसतो? प्रभुपाद. थोडं जोराने बोला. कुणामुळे? प्रभुपाद. तर हा दीनहीन भाव घेऊन, प्रल्हाद महाराजांचा भाव घेऊन प्रभुपाद स्वामी पाश्चात्य देशात गेले. कुठे गेले? परदेशात. पाश्चात्य देशात जाऊन त्यांनी भगवत भक्तीचा प्रचार. तर प्रल्हाद महाराजांची शिकवण ही आपल्याला शिकायची. हिरण्यकशिपूच्या अनेक कथा आपण ऐकली. तर या कथेमध्ये प्रल्हाद महाराजांचं काय रोल आहे तर ते सांगताय की कशा पद्धतीनं स्वउद्धार करण्यासाठी आपल्याला इच्छा असते. हे की नाही? मला भक्ती कशी मिळेल? चांगला आहे, ती पण आतमध्ये इच्छा असली पाहिजे. पण माझ्या बरोबर इतरांचं कल्याण कसं होईल
हाही भाव आपला असला पाहिजे. मला भक्ती मिळालेली आहे, ही भक्ती आणि कशी इतरांना मिळेल याविषयी जो चिंतन करतो त्याला खरी भगवत भक्तीची कृपा प्राप्त होते. त्याला काय होतं? भगवत भक्तीची कृपा प्राप्त होते. मी यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? जे आपल्याला मिळाले ते इतरांना सांगितलं पाहिजे, इतरांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हीच खरी भगवत भक्ती आहे. या याच्यामध्ये खूप सुंदर असं रूपात भाषांतरामध्ये लिहित आहेत की हा शुद्ध वैष्णवांचा निर्णय आहे. शुद्ध वैष्णव आपण म्हणतो ना, शुद्ध वैष्णव. जोपर्यंत शुद्ध भक्तांची आपल्यामध्ये एक चिंगारी किंवा एक ठिणगी जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही ना, तोपर्यंत आपण प्रचार करू शकत नाही. हे की नाही? कुणी कुणी गवताची काडी कधी कधी आपण बघितलेली आहे किंवा पेपर घेतो, गवताची काडी घेतो आणि दिव्यावर घेतो, लावतो आणि ती गवताची काडी घेऊन आपल्याला दुसरं तिकडे काट्याचा एक ढीग पडलेला असतो त्याला पेटवायला जातो. कधी केलंयस? बऱ्याच शेतकरी आपण. आणि जर घेतली ती दिव्याला लावली आणि असं पळत थोडं अंतरावर जातो आणि काय होतं? असं किती लोकांचे झालेलं. हात वरती करा, खरंच करा की आपण खरंच शेतकरी आहोत आणि आपण खरंच या कुटुंबातून आपण जगून जातोय. आणि हे एक साक्षात्कार आहे, दृष्टांत आहे. आणि ती गवताची काडी असं पुढे घेऊन जातोय आणि मध्येच विसते आणि मग तिथं आपण फुकतो आपण, पण केवळ आपल्या डोळ्यामध्ये धुरत जातो, आणखी काही जात नाही आणि ना तिथं आग लागत नाही. आणि मग परत काय करतो आपण? परत येतो, परत घेऊन प्रयत्न करतो आणि असं अनेक वेळा करतो. आणि मग कधीतरी ते आतलं जे झाड लाकूड झाड गवत असतं ना, ती पेट धरतं आणि आता आपल्याला अशी इच्छा होती की नाही, मला ती पेटवायचंच आहे, काट्याचा ढीग पेटवायचाच आहे. तर मग काय करतो आपण? आणखी त्याच प्रयत्नाने आपण काय करतो? ती चिंगारी घेतो. आणि तसंच आहे, जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये दृढ इच्छा नाही ना ते काट्याचं झाड जाळावं. म्हणजे काय? जोपर्यंत आपण असत्संग जे आहेत ना, अशा लोकांचा मला खरोखरच खरोखरच आपल्या हृदयामध्ये इच्छा नाही आहे ना की अशा असत्संगी लोकांतून मला बाहेर पडायचंय, तर आपल्याला काय करावं लागेल? अशी भगवत भक्तीची शुद्ध भक्तांच्या हृदयामध्ये जी जळणारी जी भक्तीची जी ज्योत आहे, ही ज्योत जोपर्यंत आपण घेऊन जात नाही तोपर्यंत आपल्याला इतरांच्या हृदयामध्ये कृष्ण भक्तीची ज्योत जळणार नाही किंवा पेटणार नाही. ती जोपर्यंत पेटत नाहीये तोपर्यंत आपल्याला भक्तांचा संग पण आपल्याला प्राप्त होणार नाही. तर म्हणून भगवत भक्त हा नेहमी आपल्याला विचार करतो. या ठिकाणी खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. नारायण परायण सर्वे ना कुतच्च बिभ्यति स्वर्ग अपवर्गा नरकेषु तुल्यात अभिदर्शनम. हा वत्रासुर श्रीमद भागवतम 6:17-28 मध्ये हा श्लोक आहे. वत्रासुर म्हणून जो राक्षस प्रकट केला होता आणि हा इंद्र आणि त्याच्याशी युद्ध चालू होतं, तर हा तो प्रसंग आहे. तर त्याच्यात असुर असून सुद्धा कशा पद्धतीनं चित्रकेतू महाराज आणि याच्यामध्ये हा प्रसंग येतो. तर चित्रकेतू महाराजांचा पुढील ह्याच्यामध्ये वत्रासुर म्हणून ते बनून गेला. तर तो हा प्रसंग आहे. तर भगवान नारायणाच्या भक्तिमय सेवेमध्ये सर्वतोभावे रमलेल्या भक्तांना जीवनातील कोणत्याही अवस्थेत भय नसते.
जो भगवत भक्तीमध्ये रमलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारचं भय राहत नाही. आणि त्यासाठी स्वर्ग, मुक्ती आणि नरक ही तिन्ही अवस्था एकसारखे असतात, कारण त्यांना केवळ भगवत सेवेमध्येच रुची असते. जो भगवंतांचा भक्त आहे त्याला नरक असला काय, स्वर्ग असला काय, नरक असला काय, स्वर्ग असला काय, किंवा मला त्याच्यातून मुक्ती मिळाली. कधी कधी आपण विचार करतो भक्ती म्हणजे या जीवनातून मुक्ती. लोक जे कर्म, जे लोक निर्विशेषवादी जे असतात ते लोक मुक्तीच्या पाठीमागे असतात की मला कशा पद्धतीने मुक्ती प्राप्त होईल. मुक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीतून मुक्त व्हायचंय. पण भक्ती तशी नाहीये. भक्ती ही मुक्तीची बाय प्रोडक्ट आहे. भक्ती जर केली तर मुक्ती ही बाय प्रोडक्ट आहे. जसं की आपल्याला सर्व लोक ऊस कारखान्याच्या जवळ राहतात आणि शेतकरी माहिती आहे ऊस पिकवतोय, तो ऊसातून काय निर्मित होते? साखर निर्मित होते. हे काय? साखर ही भक्ती आहे. बाय प्रोडक्ट काय? गॅस निघतोय, यातून मळी निघते, मळीतून दारू बनते, पेट्रोल बनतं, हे की नाही? बगॅस निघालं तर त्याच्यातून कागद बनण्यासाठी जातं किंवा फर्निचर बनण्यासाठी वूड बनतं. ते बाय प्रोडक्ट आहे. पण खरं काय? तसं मनुष्याने येऊन जर भगवत भक्ती कृष्णाची जर शरणागती घेतली तर त्याच्यातून भक्तिमय आनंद केवळ निर्मित आहे. साखर हातात ठेवली की आपल्याला कशापासून निर्मित झालेली आहे? ऊसापासून. एवढं प्रत्येकाला माहिती. तसं ज्यावेळेस आपण भगवंतांची भक्ती करतो त्यावेळेस लोकांना म्हणेल की मला मुक्ती, अरे हे मुक्ती तर बाय प्रोडक्ट आहे, याची आम्हाला काहीच गरज नाही. अरे आम्ही या भौतिक संसारातून तर मुक्त होऊच होऊ, परंतु याही पेक्षा मोठी आम्हाला काय मिळणार आहे? भगवंतांची भक्ती मिळणार आहे. आणि हे भगवंतांची जी भक्ती जी आहे, भगवंत आपल्या भक्ताला कधीच दूर करत नाही. ही खरी भगवत भक्ती शुद्ध भक्ताच्या हृदयामध्ये असते. तर अशी ज्यावेळेस प्रल्हाद महाराज भगवंतांची भक्ती करत असताना भक्तिविनोद ठाकूर खूप सुंदर अशा याच्यामध्ये सांगतात की या जगामध्ये जे लोक आहेत हे भक्ती प्राप्त करण्यासाठी शरीर, मन आणि आत्मा या संबंधित एक उदाहरण देतात. अनेक जे लोक आहेत की वास्तविकता एखाद्याला शरीराविषयी खूप चिंता करतात ते लोक, ठीक आहे. आणि अशी जी लोक या जगामध्ये जे कार्यरत करतात ते मग दवाखाने खोल किंवा शाळा खोल किंवा अन्य गोष्टी करून त्या जीवाला, त्या व्यक्तीला कसा आनंद प्राप्त होईल यासाठी ते कार्य करतात. तर हे झालं शारीरिक स्तरावरती. दुसरं असतं की मानसिक स्तरावरती. म्हणजे काय? एखाद्याचं मन दुखवलेलं असेल तर त्याला काय करतो आपण? एक मानसिक सपोर्ट म्हणून आपण त्याला काहीतरी आनंद देत असतो. एखाद्याला दुखवलेलं असेल, काही खाल्लंच नसेल तर त्याला आपण एक तर जेवण देतो. एक 2 रुपये हातात ठेवतो, 10 रुपये हातात ठेवतो, म्हणतो जा वडापाव खा. ठीक आहे. तर हे झालं मानसिक दुखावरती, त्याला तात्पुरता आनंद मिळाला. पण खरा आनंद मिळण्यासाठी आत्मस्तरावरती काम केलं पाहिजे. आत्मस्तरावरती म्हणजे ज्याला खरोखर ह्या शरीर आणि मानसिकतेचं कार्य समजलं पाहिजे किंवा या स्थळाचं कार्य समजलं पाहिजे. आत्मस्तरावरती ज्यावेळेस भगवत भक्ती करेल त्यावेळेस भूक जरी आता तुम्ही संध्याकाळी दुपारी प्रसाद घेतला असेल
आता कधी प्रसाद होईल असं वाटत असेल. म्हणजे काय शारीरिक स्थळ. पण एखादा कथेमध्ये रुचित आहे त्याला भुकेचं काय वाहन नाही बाबा, ऐकत अजून बोला असा आनंद होईल. ठीक आहे. एखादा कोणी दुःखी झाला असेल, तो मनामध्ये खिन्नता असेल, ठीक आहे, तो व्यक्ती या ठिकाणी कथेमध्ये कीर्तन करतोय, झालं गेलं विसरून जा, पण आता तरी मी आनंदात सुखात आहे. ठीक आहे. म्हणून ज्या वेळेस आत्मस्तरावरती आपण येतो आणि आनंद प्राप्त करतो त्यावेळेस सुखच सुख आहे. तर म्हणून या ठिकाणी आपण बघू शकतो की या जगामध्ये अनेक लोक शारीरिक स्तरावरती आनंद प्राप्त करण्यासाठी अनेकांनी पराकाष्ठा केलेली आणि महान असे जे लोक जे आहेत आपण बघतो तर देवता सुद्धा शारीरिक स्तरावरती आनंद प्राप्त करतात. स्वर्गाचा तर आनंद आपल्याला काय स्वर्ग सुख आहे. आपल्याला जर स्वर्ग सुख जर मिळालं, आपण कधी कधी या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखाद्या एसीत जर जाऊन पावला हात ठेवलं एखाद्या दुकानामध्ये आणि एसी मध्ये असेल तर त्या मालकाचा नुसत्या घड्याच पलटायला तू दाखव रे फक्त का बाहेर एवढं ऊन चालू तासभर आपण एसी मध्ये जरा गंमत करतो. एखादा हॉटेल एसी जर असेल तर आपल्याला वाटेल अरे पाण्याची बॉटल आणि एक वडापाव खावा आपला का. त्या एसीचा आनंद काय मिळतो आपल्याला. तर अनेक लोकांना हे उन्हाळ्यापासून मिळणारं जे सुख आहे एसी मध्ये जाऊन म्हणजे स्वर्ग सुख वाटत असत. वा काय थंडगार चाललेलं आहे. आपण कदाचित देवलोकामध्ये जर गेलो स्वर्ग लोकामध्ये तर ह्या भौतिक जगातला आटापिटा करून स्वर्ग सुखातलं वाटेल की काय स्वर्ग सुख. वा खरोखर हे स्वर्ग सुख आहे ना हे भक्ताला पण तुच्छ आहे. कारण जोपर्यंत जसं की एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेलोय आणि वडापाव खातोय, पाणी पितोय, थंडगार पिये ठेवलेला आहे आणि बरीच गर्दी आतमध्ये आहे, तो हॉटेल मालक पण म्हणजे मोठा का झालं की तुमचं बिल फिटलं तुम्ही आता निघा, जागा खाली करा. ठीक आहे. कदाचित मोठ्या ह्याच्यामध्ये बोललं जात नाही, पण जर गिराईक बाहेर जर असेल आपण पण कधी कधी म्हणतो प्रसाद झाला असता तर उठा, दुसरे लोक बसणार आहे ना. एक्झॅक्टली स्वर्ग लोकांमध्ये असं आहे. आपण या जगातील पुण्य कमवून जातो, स्वर्ग लोकांमध्ये जातो आणि तिथलं जर पुण्य संपलं तर देवता लोक नुसतं जा म्हणून सांगत नाही, पाठीमागे लाथ मारतात, झाड दिसणं खाली पाडतो. हा स्वर्ग लोकांमध्ये असं आहे की जा बाबा तुझं संपलं, एवढंच नाही अपमानित करून तुम्हाला तिथून पाठवलं जातं. एखाद्याच्या लग्नात गेलोय आणि मस्तपैकी ताटावर बसलोय आणि मालकाने विचारलंय लग्नपत्रिका कुठे दाखव, काय आपली अवस्था होईल. हा अरे बाबा खाऊन दिले, पत्रिका दाखव, अपमानित केलं जाईल. अरे जर आपण जर चांगलं सगळा पोशाख घालून आला जर विचारलं तर, आणि खरोखरच एखाद्याची लग्नपत्रिका असतील जेवताना जर विचारलं जाय गुलाबजामुन घालतोय तोंडामध्ये, पत्रिका आहे का तुमच्याकडे, तो गुलाबजामुन चांगला लागेल का तुम्हाला. हा अरे मी पाहुण्याला ओळखत नाही का, गुलाबजामुन काय वाटेल कडू वाटेल. सेम स्वर्ग लोकांमध्ये असं नाही. जरी तुम्ही पुण्य कर्म करून गेलेला आहे स्वर्ग लोकांमध्ये हकलणार तुम्हाला. चांगला आहे का स्वर्गलोक, जाऊया ना थोडं थोडं पुण्य कर्म करून. हे कांड केलं, ते कर्मकांड केलं, दान केलं, धर्म केलं, हे केलं, शाळा खोल्या, दवाखाने काढले, हे काढले, ते काढले, पुण्यकर्म भरपूर गठोळ बांधून घेतलं. आणि गठोळ बांधून घेतलं तरी स्वर्ग लोक जरी आपल्याला मिळाला तरी त्या ठिकाणी सुख नाही, आनंद नाही, अपमानित करून तुम्हाला काय होईल, हकलून दिला जाईल. भगवत भक्ती तशी नाही. ही जी भगवत भक्ती जी आहे
भगवंतांकडे आपल्याला नेते. आणि या ठिकाणी भगवंत सांगतात, कसा जरी माझ्याकडे जरी आलास तरी मी तुला स्वीकारणार आहे. ही आहे शुद्ध भक्ती. आणि ही शुद्ध भक्तीसाठी आपल्याला भगवान श्रीकृष्णाचा आश्रय घेणं गरजेचं आहे. तर म्हणून प्रल्हाद महाराजांची शिकवण ज्यावेळेस देतात, प्रल्हाद महाराजांनी ज्यावेळेस शुद्ध भक्तीचं मार्मिक ज्ञान या ठिकाणी सांगतात. प्रल्हाद महाराज हे हिरण्यकशिपू महान राक्षसाचा पुत्र. कारण हिरण्यकशिपू त्याच्याकडे काही कमी नव्हतं, सर्व काही होतं. स्वर्ग लोकाचे देवी देवता त्याच्याकडे, जसं रावणाकडे पण स्वर्गाचे काही देवता. ही आसुरी प्रवृत्ती म्हणजे सर्व काही उपभोग घ्यायचा, उपभोग घेऊन करायचंय काय, अमरत्व प्राप्त करायचं. कारण चिरकाल मला हा भोग मला प्राप्त झाला पाहिजे. शक्य आहे काय? कारण हिरण्यकशिपू हिरण्याक्षाचा ज्यावेळेस वध झाला आणि वध झाल्यानंतर मंदराचल पर्वतावरती जाऊन हिरण्यकशिपूने खूप मोठी तपस्या केली. इतकी महान तपस्या केली की त्या तपस्येसाठी त्याच्या शरीरावरती एक मासाचा तुकडा सुद्धा राहिला नव्हता. भक्ती बरी की हे कर्मकांड बरं? आम्ही आपलं खाऊन पिऊन भक्ती करतो, हे की नाही? आज महाप्रसादामध्ये रसगुल्ले गुलाबजामुन मिळणार आहे, हे की नाही? हा हिरण्यकशिपू एवढं सगळं ऐश्वर्य भोग असताना, स्वर्ग सुख असताना सुद्धा तो म्हणतो मला अमर व्हायचंय. का? मला कंटिन्यू असंच मला भोग मला प्राप्त झाला पाहिजे. ही असुर प्रवृत्ती. त्याला मला अमर व्हायचंय. इतकी तपस्या केली, त्या तपस्येच्या परिणामानं तेजानं ब्रह्माजीला सुद्धा झळ लागली आणि ब्रह्मलोक गरम व्हायला लागला, स्वर्गलोक गरम व्हायला. एवढं त्याच्याकडे तेज होतं तपस्येचं, हे की नाही? तपाने तेज प्राप्त होत, हे की नाही? म्हणून आपल्याकडे जर भगवत भक्तीचं जर तेज आलं तर लोक म्हणतील की काय तुम्ही खाता हो, तुमच्याकडे बघता क्षणी तुमच्याकडे इतकं चेहऱ्यावरती तेज. आमच्या गुरुकुलची मुलं ज्यावेळेस राहतात, एक तेज पुंज गुरुकुलची मुलं असतात, त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच वाटतं की अरे, काही भक्तांच्याकडे बघितल्यानंतरच त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं तेज असतं. तर हे भक्तीचं तेज. जसं तपस्या केली की तुम्हाला तेज प्राप्त होतं. हिरण्यकशिपूने अघोरी तपस्या केली, आपल्या अग्नीने स्वर्ग लोकांमध्ये. आणि ब्रह्माजी त्या ठिकाणी आले, म्हटले की अरे हिरण्य कोण आहेस, काय झालं, का तपस्या करतोयस? ज्या क्षणी कमंडलू मधलं पाणी घेतलं आणि ब्रह्माजीने हिरण्यकशिपूच्या अंगावरती शिंपडलं, त्या क्षणामध्ये हिरण्यकशिपूचं देदीप्यमान वज्रासारखं शरीर त्याला प्राप्त झालं. आता वज्रासारखं शरीर प्राप्त झालं तरी सुद्धा तो सुखी नाही. म्हणजे काय? ब्रह्माजीनं पण आपल्याला कोणी शरीर दिले, ब्रह्माजीने दिले. कारण ब्रह्माजी हे जीव जे आहेत त्या जीवाची उत्पत्ती केली आणि या जीवापासून आपले आई वडिलांपासून आपल्याला हे शरीर प्राप्त झालं. मग ब्रह्माजीने ह्या जीवाला हे शरीर पंचमहाभूतामध्ये यामध्ये आपल्याला टाकलं, हे आपल्याला शरीर प्राप्त झाले. आणि हे शरीर ज्यावेळेस प्राप्त झालं, आपल्याला असं शरीर प्राप्त झालेलं असून तरी सुद्धा आपल्याला ईर्ष्या, मी ह्याच्यासारखा का गोरा नाहीये, मला ह्या व्यक्तीसारखं नाक का नाहीये. हिरण्यकशिपूचे काही अंश आपल्यामध्ये असतात आणि आपल्याला वाटतं कधी कधी का मी म्हणजे सर्व असून पण सुखी नाही. सर्व असून सुद्धा
आपण का सुखी नाहीये? कारण हिरण्यकशिपूचे काही गुण आपल्याकडे असतील कदाचित. म्हणून भक्तीमध्ये सांगितलं जातं की जे आहे त्याच्यात समाधानी राहून मी भगवंता तुझी मी भक्ती करेन, हे भक्तीत शिकवलं जातं. हिरण्यकशिपूला सर्व होत तरी तो सुखी नाही. तो म्हणला मला अमर व्हायचंय. मला काय व्हायचंय? अमर. तो म्हणला, ब्रह्माजी म्हणले की मीच अमर नाही तर तुला 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 कुठून अमर करू प्राप्त करू? माझ्याच खिशात नाही तर तुला कुठं देऊ? आहे की नाही? तर अमरत्व ब्रह्माजी म्हणले मी नाही अमर. मग म्हणले तुमची जी या जगामध्ये 84 लक्ष जी योनी बनवलेले आहेत ना, ते कुठल्याही योनीतून माझा मृत्यू नाही झाला पाहिजे. बाबा ठीक आहे म्हणजे हे. मग आता बघा, ब्रह्माजींनी 84 लाख योनीचं डिझाईन कुठे केलं असेल तर ब्रह्माजीने केलंय. आपल्या कर्मानुसार आपल्याला शरीर प्राप्त झालं. कोण 2 पायावर चालतंय, कोण 3 पायावर चालतंय, कोण 4 पायावर चालतंय. हे की नाही? सर्व डिझाईन. कोणाला 6 पाय, कोणाला 10 पाय, कोणाला असंख्य पाय. म्हणजे काय सांगताय तुम्ही? वाणी किडा बघितलाय का म्हणजे आपल्या शेतामध्ये? कसं एकदम रेलगाडीसारखं चालत असतं, कुठं पण फिरतो. कसलं त्याला पाय बघितले तुम्ही? किती लोकांना माहिती, त्याला काय म्हणतात? पैसा म्हणतात ना, पैसा. किती पाय आहेत. लोक म्हणते की असं पण असतं का? हा, तिची इच्छा होती मी ट्रेन सारखा मी फिरलो पाहिजे, कुठं पण मी पलटलो नाही पाहिजे. या जगामध्ये तुम्ही जे काही इच्छा करता ना तशी तुम्हाला प्राप्त होणार निश्चित 101%. इच्छा द्वेष समुद्वेन द्वंद्वमयेन भारता. इच्छा आणि द्वेष या गोष्टीमुळे तर आपण या जगामध्ये आलो. ब्रह्माजी सांगताय तुम्ही जे इच्छा करा तसं तुम्हाला शरीर मी तुम्हाला देतो. 84 लक्ष योनी, 4 लाख मनुष्यचे आहेत. म्हणजे 4 लाख प्रकारचे मनुष्य आहेत. नाही, आम्हाला तर 2च दिसत आहे. 2 नाही, 4 लाख प्रकारची गुण, त्याच्यावर काय 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 गोष्टी आहेत, त्याच्यानुसार ते सगळं डिझाईन बनवलं. 4 लाख मनुष्य, 80 लाख म्हणजे जलचर, स्थावर, वन, जे काय गोचर, हे सगळं. तर असं डिझाईन बनवले, ह्याच्यापासून माझा मृत्यू नाही झाला पाहिजे. कोण म्हणलं? हिरण्यकशिपू. आपल्याला हे वाटतं ना, या घरात मी आयुष्य काय आहे, पुढचा जन्म पण आपण कदाचित मागून घेऊ, याच घरामध्ये मला यावं का? किती आपण आसक्त असतो. ठीक आहे. म्हणून आपण ज्या गोष्टीसाठी आसक्त होईल, आपल्या घरातले सगळे आपले पूर्वज आहे असं विचार करायला हरकत नाही. कधी उंदीर होऊन येईल, कधी सर्प होऊन येईल, कधी झुळा होऊन येऊ, कधी डास होऊन येऊ. हे की नाही? जेवढं शोषण केलेलं आहे ज्या जीवाचं, घरात राहून पण आपण शोषण करतो ना एकमेकाचं. सून सासूचं करती, सासू सुनचं करती, एकमेकाचे शोषण चालले नाही. आणि असं जर शोषण करू तर पुढच्या जन्मामध्ये मनुष्य जीवन हा भगवत भक्तीसाठी दिलेला आहे. हे की नाही? आणि या जीवनामध्ये जर सुडाची जर भावना जर आपल्या हृदयामध्ये जर असेल तर मग सूड प्रवृत्तीसाठी आपल्याला भरपूर शरीर डिझाईन केलेलं आहे तयार आपल्याला. कुणी? ब्रह्माजी. हे की नाही? ज्याला कोणाला पैशाचा जास्त गर्व असेल त्याला तर सांगितलं जातं की सापाचं शरीर मिळतं आणि तो तिथे येऊन बसतो आपल्या धनावरती. कोणाला हात लावून देत नाही तो. हे की नाही? विंचू, सगळ्यात द्वेषी प्राणी, मच्छर, शोषण करणारा, कधी येऊन कानात गुणगुणून माहिती. आपल्याला वाटतं की काय मधुर, असं वाटतं का आपल्याला? कानामध्ये ज्यावेळेस, आणि तो सांगतो पण मी आलोय तिथं बोलतो, कुठं असतो, कसं भयानक आहे. म्हणजे किती सुंदर, म्हणजे ब्रह्माजीचं काय क्रिएशन आहे. कोणी म्हणून मी सांगताना मी तुला कुठं सांगून तुझं, आपण न सांगता कुणाचं शोषण करतो
पण तो जीव असा असतो की तो सांगून तुमचं शोषण करतो, हे की नाही? झोपलेला मस्तपैकी पण येतो, मच्छर आला की आपल्याला जाग येते आणि कुठेतरी जाऊन पोचतो, रक्त खेचतो, हे की नाही? म्हणजे इच्छा आणि शोषणाची जर आपण जर का भावना जर ठेवली या मनुष्य जीवनामध्ये येऊन, तर आपल्याला शरीर प्राप्त. म्हणून हिरण्यकशिपू या ठिकाणी ब्रह्माजीकडे अनेक प्रकारचे शरीर मागतोय की मला अमरत्व प्राप्त व्हायचे, तुम्ही जे बनवलेले जे काही आहे त्याच्यातून मला मृत्यू नाही झाला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे एवढ्यावर थांबला नाही हिरण्यकशिपूनी. जसं घी असतं ना, घी जर आपल्याला जर डब्यातून काढायचं असेल तर सरळ हातात नाही निघाल तर असलं काय की आपण टेडी उंगली करतो, ती मिळालं पाहिजे ना. कधी श्रीखंडचा डबा आणला, कधी काय आणलं, तो उंगली घालून घालून आपण ते काय करतो, हा सीधा उंगली से नहीं निकल रही तो टेढ़ी उंगली से निकाल. सेम हिरण्यकशिपूने असे केलं, सरळ उंगलीने. नाही तर ठीक आहे, नाही का अमरत्व नाही, मग मी करतो, मी सांगतो ना. मग ना तुम्ही बनवलेल्या त्याच्यापासून नाही मला झालं पाहिजे, ना पशुपासून ना मनुष्यापासून माझा काय झाला पाहिजे, मृत्यू नाही झाला पाहिजे. ना आकाशात ना जमिनीवरती, बापरे, आकाशात पण नाही, जमिनीवरती नाही, तर ना घरात ना दारात, हे की नाही? ना दिवसा ना रात्री, ना शस्त्रानी ना अस्त्रानी. अजून कुठला राहिला का? सगळे मागून घेतले वर. ब्रह्माजी म्हटला किती हुशार निघाला, मी त्याला वज्रासारखं शरीर देऊन सुद्धा सुखी नाहीये, मी सर्व या जीवाला दिलंय तरी सुद्धा हा सुखी नाहीये. म्हणून या जगामध्ये ना सुखी राहायला आपल्याला शिकायला पाहिजे. जोपर्यंत आपण या जगामध्ये सुखी नाहीये ना, कारण अल्टिमेट आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देशच समजलेला नाही, म्हणून आपण या जगामध्ये सुखी नाही. भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी सांगितले कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये शांती प्राप्त होईल आणि सुख प्राप्त होईल. भगवंतांनी एक श्लोक, मला हा श्लोक खूप आवडतो. का आवडतो ते एका श्लोकातच समजून जायचं की मी भोगता नाही, भगवंत भोगते. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम सुहृदां सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती. एक भगवद्गीतेचा एक श्लोक जरी तुम्हाला जीवनामध्ये उतरवला ना, बस. आपण 1000 वेळा गीता वाचतो, आलटी पलटी उलटी सुलटी करतो, पण एक श्लोकासारखं पण आपण जगतो का? कधी कधी हा विचार केला पाहिजे. मी भोगता नाहीये, भगवंत भोगते, बस विषय संपला. मला जे ताटामध्ये आलेले आहे तेवढाच मी अधिकारी आहे. भोक्ताराम, यज्ञ तपस्या, जे काही तू यज्ञ करतोस, दान करतोस, पुण्य करतोस, जे काही कार्य करतोस, भगवंता मला ज्या शक्ती दिले ना त्या पद्धतीने मी तुमची सेवा करतो, बस. कशी सेवा करायची हे तुम्ही मला शिकवा. भगवंत तुम्हाला देतात. म्हणून भगवंत सांगतात जे काही तू करतोस, भोक्ताराम यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरम. अरे या सर्व लोकांचा महेश्वर मी आहे, ईश्वर मी आहे, ईश्वरांचा ईश्वर मी आहे, महेश्वर. सुहृदां सर्वभूतानां, मी सर्वांचा हितेश आहे, सुहृद आहे, मित्र आहे. आपला शेजारी बसलेला मित्र आपल्याला आहे काय त्याच्यावर विश्वास? हिरण्यकशिपूने आपली प्रल्हादासाठी शाळा खोलली होती. सुहृदां सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती. ज्याला हे माहित होईल ना त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये शांती प्राप्त होऊ शकते. नाही, भोक्ता भगवंत आहे. सर्व यज्ञ तपस्या मी कष्ट करतोय, परिश्रम करतोय, ह्याचे सर्वकाळाचे भोक्ता कोण आहेत? भगवंत आहे. म्हणून प्रभुपादांनी काय मुवमेंट दिली आहे की जे काय खातो ना आपण भगवंतांना नैवेद्य दाखवायचं, जे काय आणतो ना ते भगवंतांना दाखवायचं, सर्व काय आणायचं भगवंतांना दाखवायचंय. भगवंता हे तुमचं आहे, मी आता ग्रहण करतो. सिंपल.
काय कॉम्प्लिकेटेड आहे का? नाही. तुमच्या घरात एखादा व्यक्ती आला, हे ते कुदळ पडले, जरा घेऊ का, माझ्या जरा पालव्या काढायचे शेतातले, विचारले म्हटल्यानंतर तुम्ही द्याल की नाही द्याल? जा बाबा घेऊन. आणि न विचारताच जर घेऊन गेला तर शोधून शोधून एखादी शिवी काढून बघा. विचार करा, आपल्यावरून आपण जर म्हणतो, जर मी न विचारता जर एखाद्याने जर घेतलं तर आपल्याला इतका तिरस्कार येतो. आणि भगवंतांनी कितीतरी या सृष्टीतल्या गोष्टी आहेत, आपण न विचारता भगवंतांना न विचारता आपण घेतोय आणि त्याचा उपभोग करतोय. कोण आहे आपण? चोर आहोत. न विचारता जर एखादा घेऊन गेला तर तो चोर आहे. या पद्धतीने जर आपण जर जीवन जगत असेल तर आपण चोर आहोत. तसाच हा हिरण्यकशिपू. त्याला भय होत. कशाचं? मला अमरत्व झालं बस. आणि अमरत्व होऊन काय केलं? पूर्ण देवी देवतांच्या वरती, सगळ्यांच्या वरती चाल केली, युद्ध केलं आणि सर्वांचा राज्य. आणि त्यानं शाळा खोलली होती, गुरुकुल. कसं राज्य करायचं हे की नाही? आता राज्यशास्त्रामध्ये काय शिकवलं जातं? एकतर मित्र आणि शत्रू, दोनच गोष्टी आहेत ना. मित्र जर असेल तर कसा, जो मित्र आहे त्याचा कसा आपल्या गोष्टीसाठी उपयोग करून घ्यायचा हे शिकवलं जातं. आणि शत्रू असेल तर त्याला कसा आडवा करायचा. हे दोनच गोष्टी आहेत राज्यशास्त्रामध्ये, हेच शिकवलं जातं. आता काय तुम्हाला सांगायला नको, ठीक आहे? मग ठोकला असेल ना, बटन दाबला असेल, ठीक आहे? सगळ्यांचं हेच चाललंय, कुणाला आडवा करायचा आणि कुणाचा कसा उपयोग करून घ्यायचा. असा हिरण्यकशिपू बुद्धिमान, तिनं आपलं गुरुकुल खोललं होतं. त्याच्यामध्ये कोण होते? दोन त्याचे शिक्षक होते, षंड आणि अमर. षंड आणि अमर हे कुणाचे पुत्र? कुणाचे पुत्र? शुक्राचार्य. शुक्राचार्य हिरण्यकशिपूचा गुरु. दानवांचा गुरु कोणता? शुक्राचार्य. शुक्राचार्यानं बळी महाराजांना पण सांगितलं, बळी महाराज ह्याच वंशावळात येत आहे, प्रल्हाद महाराजांच्याच वंशावळात. खूप सुंदर असं भागवतम वाचा. त्या ह्याच्यामध्ये अशा कथा आहेत ना, एवढ्या स्टाईल मध्ये. पिक्चर काय बघताय ह्याच्यातला, बघा तुम्ही पिक्चर. एक एक कथा, एक एक जे ड्रामा जे असे आहेत, अरे सुंदर आहे. बळी महाराज ज्यावेळेस घेऊन भगवंतांचं स्वरूप, भगवंत स्वतः वामन देव आले आणि बळी महाराजांना सांगतायत की मला दान दे. भगवान विष्णू. शुक्राचार्य म्हणतो, ए थांब थांब थांब, कोण आहे माहितीये का? कोण आहे? विष्णू. मग बरोबर आहे, पण तुझं दान मागायला दिलं पाहिजे म्हणा, मी दानशूर आहे. बरे, तू जर दान दिलंस तर तुझं सगळं लपटणार आहे. मग तुला दान देऊ नकोस. काय केलं बली महाराजांनी? धिक्कार आहे म्हणजे असल्या गुरुवरती, आहे की नाही? जो भगवत भक्तीमध्ये जर मला मदत करत नसेल, मग कोणी असू दे, आपल्या घरात कोणी असू दे, भक्तीसाठी जर आपल्याला मदत करायचं तर धिक्कार असो. वामनदेव बली महाराजांच्या ह्याच्यावर आपल्याला शिकलं पाहिजे. धिक्कार आहे म्हणजे असं मला गुरु नकोच आहे. गुरुचा अपमान केला तिने, म्हटले काय दुःख भोगायला लागेल ते लागेल. भगवंतांनी सगळं घेतलं, पण भगवंतांनी असं ऐश्वर दिलं बली महाराजांना. आज दानशूर म्हणलं की कोणाचं नाव येते? बळीराजा, आहे की नाही? म्हणून भगवंतासाठी एकच गोष्ट करा, काही करा, पण दिल मन धनातून, काय म्हणतात ते, तन मन धनातून जर आपण जर केलं तर भगवंत विसरत नाही. शुक्राचार्याकडे आपल्या प्रल्हाद महाराजांना पाठवलं आणि शुक्राचार्य ज्यावेळेस षंड अमरांनी
प्रल्हाद महाराजांना ज्यावेळेस ज्ञान दिलं आणि कधी नाही ते म्हटले की हिरण्यकशिपूने आपल्या मुलाला बोलवलं, म्हणजे प्रल्हाद सांग गुरुकुल काय तुला शिकवलं. निश्चित आपल्या सर्व मुलांना ज्यावेळेस आपण शाळेतून ज्यावेळेस येतो त्यावेळेस आई वडिलांची काय इच्छा असते की काय शिकला सांग बाबा, आहे की नाही. शाळांना माहित कशा पद्धतीनं मुलांना ज्ञान विचारतात आणि चांगलं शिकवलं असलं तरच मग त्यांच्या क्लासमध्ये पाठवतो, आहे की. सांग बाबा हिरण्यकशिपू काय शिकलास प्रल्हाद. आणि त्यावेळेस प्रल्हाद महाराज एकदम जेन्युइनली उत्तर देत. तद साधु मन्ये असुरवर्य देना सदा समुद्विग्न धिया असत्ग्रा. कसं एखाद्यानं उत्तर द्यावं, कुठं प्रल्हाद महाराज शिकले होते माहित नाही. प्रल्हाद महाराज नारद मुनींच्या ह्याच्यामध्ये शिकले होते. तर त्या खूप सुंदर असं श्लोक नंबर आहे 5. हा श्लोक आपण वाचूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे. कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे. कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम असुरवर्य देना सदा समुद्विग्न धिया असत्ग्रा. श्लोक नंबर आहे का कोणाला माहिती. हा 7:5. या ठिकाणी प्रल्हाद महाराज सांगतात की हे असुरवर राजा. आता तिला राक्षसांचा राजा म्हटल्यानंतर त्याला आनंद झाला. आपल्यात म्हणलं ना काय आपण पण बघतो ना कधी कधी 50 रुपयाची वांगी जर 30 रुपयाला जर घेऊन आलो तरी पत्नी म्हणली काय तुम्ही पैसे वाचून आला, खूप बुद्धिमान तुम्ही आहे, चांगला बाजार करून आला. त्याला आनंद होतो ना, ठीक आहे. तसं प्रल्हाद महाराज पण या ठिकाणी सांगतात की हे असुरवर्य तू राजा आहेस. तत् साधु मन्ये असुरवर्य देना सदा समुद्विग्न सत्ग्रहात् हित्वात्मक पापम ग्रह अंधकूपम वनं गतो यदिर मा आश्रय. हे असुरवीर्य, हे असुर राजा, मी माझ्या आध्यात्मिक गुरुकडून शिकलेल्या उपदेशानुसार ज्या मनुष्य क्षणभंगुर ध्येय आणि अहिक कुटुंबाचे जीवन स्वीकारलेलं आहे. हे आपलं जीवन कसं आहे त्याला सांगेल. हे ओ राजा, हे जे तुम्ही जे जीवन स्वीकारलेलं आहे हे क्षणभंगुर आहे आणि अहिक ध्येय हे खूप क्षणभंगुर सुख आहे याच्यामध्ये. आणि जे जीवन स्वीकारलेले ते खचितच चिंताग्रस्त आहे. तुम्ही राजा आहात पण हे जे जीवन जे आहे ते चिंताग्रस्त आहे. पुढे सांगितलंय त्यांच्या चिंतेचं कारण म्हणजे कौटुंबिक जीवन रूपी अंधकूपात पडलेलं, अंधकूप मध्ये पडलेला असतो.
हित्वात्मकं पापम ग्रह मंद अंधकूपम. आता जंगलामध्ये कोणी विहीर बघितल्या का? जंगलामध्ये अशी विहीर असते की तिचं पाणी आटलेलं असतं आणि ते कधी कधी गवतानं झाकलेलं असतं. आणि अशा विहिरीत जर आपण जर पडलो, त्याला कुठे जरी काही ओरडलं तर कुणाला आवाज येतो? कुणालाच आवाज जाणार नाही. आणि अशा अंधकूप मध्ये आपण पडलेलो आहोत. आपल्याला वाटतं नाही या जगामध्ये मी का आलो? किती लोकांना हा प्रश्न येतो, का मी जन्माला आलोय अशा दुःखमय जगामध्ये? जोपर्यंत आपण भगवत भक्तीच्या आधारावरती येत नाही, गीता आणि भागवतमच्या पन्न्यावरती येत नाही, तोपर्यंत आपल्याला समजतच नाही की मी या जगामध्ये का आलोय. लोक म्हणते की खाओ पिओ ऐश करो, सुखी संसार काही करण्यासाठी आलो. पण किती लोक संसारिक आहेत? सुखी संसार म्हणणारे हात वरती करा. सुखी संसार आहे माताजींचा, सुखी संसार, चांगला संसार आहे. म्हणजे ते काय भगवत भक्त आहेत. ते म्हणतात की बस आता सगळ्यांच्या हातामध्ये मी दिलेलं आहे, आता मी भगवत भक्ती करतोय म्हणून ते सुखी. अजून काही लोकांचे संसार चालू झालेले, काही लोकांचे संसार चालू झालेले. आमच्या राऊत सरांना विचार, रोज संसार कसा आहे त्या गावामध्ये? कसा आहे संसार? त्या जगामध्ये आनंद सांगण्यासाठी उत्तरच नाही. चांगला म्हणावं तरी अवघड आहे, वाईट म्हणावं तरी अवघड आहे. लोक म्हणतील का मी आलो या जगामध्ये? आहे ना, असा प्रसंग आहे. तर अंधकूप या जगामध्ये आपण पडलेलो आहे विहिरीमध्ये, आणि आपल्याला समजत नाही की मी या जगामध्ये का आलो. या जगामध्ये जोपर्यंत आपल्याला, आपण शरीर नाही, आपण आत्मा आहोत, आणि आत्म्याचं कर्तव्य आहे की परत भगवंताच्या धामात जायचंय, त्या मनुष्य जीवनात भक्ती करून. आणि हे ज्याला ज्ञात होतं तो माणूसच त्या जगातून बाहेर पडण्याचा विचार करतो. अन्यथा तो या जगामध्ये सुख मिळण्याचा प्रयत्न करतो. म्हणून प्रल्हाद महाराज याच्यात म्हणतात, पुनश्च चरवित चरवनानाम. एखाद्यानं ऊस खाल्लेला आहे, ऊसाचा गरा, आणि त्याचा ज्यूस निघालाय. ज्यूस निघतो ना, आणि परत तो बाजूला ठेवतो आणि परत तोच खातो. तोच खाईल का? त्याला रसच नाही. आपल्या सगळ्या अवस्था अशीच आहे. आपण म्हणतो की याच्यात आनंद असतो. एक साडी घेतली, एक शर्ट घेतला, एक धोती घेतली, एक पॅन्ट घेतली, याच्यात आनंद आहे, त्याच्यात आनंद आहे. आनंद असतो का? तात्पुरता. म्हणजे काय? पुनश्चरवित चरवनानाम. म्हणजे ऊसाचा गरा खाल्लाय, तोच चावलाय, रस गेलेला आहे, आनंद मिळालेला आहे, पण तोच आनंद परत घेण्यासाठी आपण काय करतोय? परत आणि चावण्याचा प्रयत्न करतोय. तर म्हणून प्रल्हाद महाराज म्हणतायत की कशाला मी पुनः चरविता चरवनानाम करू? तर अशा अंधकूपामध्ये पडलेला आहे. गतो, प्रल्हाद महाराज म्हणा, वनम गतो यद यद, पुढे सांगितलंय, गतोम यद हरिम आश्रयत. आता इथं हरीचं नाव ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस मग हिरण्यकशिपूच्या डोक्यात काय झाला? आपल्या भाषेत काय झाला? झाळ झाला. की हिरण्यकशिपू म्हटलं की अरे काय हरीचं नाव घेतोय? हरी तर माझा शत्रू आहे, तर माझ्या भावाचा काय केलेलं आहे? वध केलं. तर अशा शत्रूचा जर हा जर नाव घेत असेल तर निश्चितच माझ्या गुरुकुल मध्ये काहीतरी गडबड आहे, काहीतरी वेगळं शिकवत आहेत. आणि शंडा आम्हाला बोलवून घेतलं आणि मंडळ सांगेल, अरे काय तुम्ही शिकवताय? हे कुठून हा शिकतोय? म्हणले आम्ही तर शिकवलेलं नाही. जा म्हणले, परत जा, परत त्याला घेऊन जा, परत त्याला ट्रेनिंग द्या.
तर ह्या याच्यामध्ये भरपूर असे प्रल्हाद महाराजांचे श्लोक आहेत की प्रल्हाद महाराज कशा पद्धतीने नंतर दुसऱ्यांदा एकदा प्रल्हाद महाराजांना ट्रेन केलं बोलवलं. त्यावेळेस प्रल्हाद महाराजांना काय सांगितलं? प्रल्हाद महाराज, बाळ तुला दीर्घ आयुष्य लाभो. का असं सांगितलं? की मागच्या वेळेस जरा आगाऊपणा केला होतास, आता जरा डोक्यावर हात फिरवला. लहान मुलांच्या डोक्यावरती हात फिरून आई आणि वडील ज्यावेळेस त्याच्या डोक्याचा ज्यावेळेस सुगंध घेतात ना, अक्षरशः त्या बालकाचं आयुष्य वाढतं. हे शास्त्रामध्ये सांगितलं. आज कलियुगामध्ये माहिती घेतात की नाही? पूर्वी रोज सकाळी आपल्या बाळाचं डोकं कुरवळायचे, रोज टाळूवरती तेल लावायचे, त्याला आशीर्वाद द्यायचे, रोज तो सुगंध घ्यायचे. आज पाळणा घरामध्ये जाते, दोघांना पण आयुष करायचे, ह्याला पण जॉब करायचे, ह्याला पण जॉब करायचे, पुरत नाही एवढ्यानं. अवघड आहे अवस्था. तर ज्यावेळेस हिरण्यकशिपूंनी प्रल्हाद महाराजांच्या डोक्यावरती हात फिरवला आणि बाळ म्हटले की दीर्घ आयुष्य लाभ, आतापर्यंत तू आमच्या शिक्षकाकडून अनेक विषयांचे ज्ञान प्राप्त केलेले आहे. सांग मला तू काय सांगितलं? तुझ्यामध्ये सर्वात उत्तम ज्ञान काय आहे हे मला तू सांग. सर्वात उत्तम या जगामध्ये काय ज्ञान आहे ते मला सांग. काहीतरी शिकला असेल. प्रल्हाद महाराजांनी काय सांगितलं? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. जे निरागस भक्त असतात ना, खरोखरच भक्ती करायची असते ना, त्याला कुठल्याही याचं भीती नाहीये. काय भीती आहे? मला भक्ती करायची आहे म्हणून भक्तांच्याच हृदयात फक्त भय नाही या जगामध्ये. म्हणून भगवत भक्ती आपल्याला करायची. भगवंतांचा आश्रय. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम इति पुंसा अर्पित विष्णू भक्तीर नवलक्षणम. भक्तीचं 9 लक्षण सांगितली. कशा पद्धतीनं भगवान विष्णूंची भक्ती करायची हे सांगून टाकलं बाबाला की असं करायचंय. बस मागच्या वेळेस काहीतरी गडबड केली म्हणून जरा. इति पुंसा अर्पित विष्णू भक्तिरम 9 लक्षणम क्रियेत भगवदात्य तन्मेन गीतम मधुमम अदत्तम उत्तम उत्तम. सर्वात उत्तम काय तर 9 विधा भक्ती आपल्या जीवनामध्ये अवलंबली पाहिजे. श्रवण केलं पाहिजे. कुणाविषयी श्रवण केलं पाहिजे? भगवंताविषयी आपण श्रवण. सर्वांनी कीर्तन, भगवंताविषयी कीर्तन केलं पाहिजे. जे का आपण ऐकलोय ते इतरांना कीर्तन करून सांगितलं पाहिजे. स्मरण, भगवंतांचं नेहमी आपल्याला स्मरण झालं पाहिजे. स्मरण, भगवंतांचं स्मरण, श्रवण स्मरण. पादसेवन, अर्चनम, अर्चा विग्रह. वंदनम, आपण काय केलं पाहिजे? वंदना केली पाहिजे. दास्यम, दास भावनेमध्ये आपण सेवा केली पाहिजे. तर 9 लक्षणाचे असे अनेक आपल्या भागवत मध्ये याचे उदाहरण आहे. श्रवण मध्ये कुणाचं उदाहरण आहे? परीक्षित महाराज. परीक्षित महाराजांनी आपला राज परिवार त्यागला आणि श्रवण करण्यासाठी गंगेच्या काठावरती जाऊन बसले. भगवत भक्तीचं ज्ञान. परीक्षित. श्रवण कीर्तन नारद मुनी सतत कीर्तन करतात. नारद. श्रवण कीर्तन. स्मरण, स्मरण मध्ये कोण येतं? प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराजांचं स्मरण कुठेही असा काही करा स्मरण केलं. कीर्तन, पादसेवन, लक्ष्मी देवी. त्याच्याने हे लक्षात ठेवा. अर्चनम, अर्चनम कोण आहे? पृथु महाराज. वंदनम, अक्रूरजी. वृंदावनात अक्रूरजी येतात क्षणात त्या धुळीमध्ये लोटू लागले. वंदन ते आपल्या भागवत मध्ये सगळं दिलेलं आहे. कशा कशा पद्धतीनं लोकांनी भक्ती करून त्यांचं उद्धार. दास्यम, हनुमानजी. दास्य भावनेमध्ये
प्रभू रामचंद्राची सेवा केली. साख्यम अर्जुन, साख्य भावामध्ये सेवा केली. प्रल्हाद महाराजांनी सांगितलं की अशा पद्धतीनं हे पिताश्री तुम्ही काय करा, या पद्धतीनं भक्तीमध्ये लागा. आणि असं ज्यावेळेस सांगितल्यानंतर प्रल्हाद महाराजांनी सांगितलं की रे, चंदनाच्या वनामध्ये ही कुऱ्हाडीला कुठनं हा काय म्हणतात त्याला, दांडा, बाबळीचा दांडा घातलाय. म्हणजे काय होते ना, याच्यासाठी एक श्लोक आहे की आमचं असुरासारखं हे चंदनाचं वन फुललेलं आहे. असुरांचं वन म्हणजे कसलं, चंदनाचं वन. आणि कुऱ्हाड कोण आहे, भगवंतांचं हरिनाम हरिकथा युवा. आणि दांडा कोण आहे, प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराज म्हणतात की हा बाबळीचा कुठला दांडा म्हणून घातलाय, माझं चंदनाचं वन माझं नष्ट करायला निघालेलं आहे. विचार करा, अशा असुरेक पिता जर कुणाला जर प्राप्त झाला तर तो भक्ती करेल का, ठीक आहे. पण प्रल्हाद महाराजांनी कुठल्याही स्थितीमध्ये भक्ती सोडली नाही. आणि प्रल्हाद महाराजांनी ज्यावेळेस असं बोलल्यानंतर आणि दुसऱ्यांदा चान्स देऊन तिसऱ्यांदा परत एकदा म्हणतात, प्रल्हाद महाराज सांगतात की मतीर्न कृष्ण पडतो सतर्वा मितो अभिपत्यते ग्रह वृताना. ह्या याच्यामध्ये सांगितले की विषयाच्या, प्रल्हाद महाराज म्हणाले की विषयी जीवनाच्या पूर्ण अधीन झालेल्या लोकांची इंद्रिय अनियंत्रित असतात. आता हिरण्यकशिपूला प्रल्हाद महाराज म्हणतात की तुमची इंद्रिय काय आहेत, अनियंत्रित आहेत. एखाद्या वडिलांना येऊन जर पुत्र जर म्हणला तर तुमची इंद्रिय अनियंत्रित आहे, त्यावेळेस काय करेल पिता तो. तर या ठिकाणी प्रल्हाद महाराज सरळ सरळ म्हणतात की तुमची मती जी ती भ्रमित झाली. अशा मती भ्रमित झालेल्या व्यक्ती इंद्रियावरती अनियंत्रित आहे, म्हणून नरकाच्या दिशेने वेगाने प्रगती करीत आहात. आणि पुनश्चर्वित चरवणा का असं तुम्ही करताय की खरं तर मनुष्य जीवन हे भगवत भक्तीसाठी दिलेलं आहे आणि या जीवनाचा तुम्ही यथायोग्य उपयोग करत नाहीये. आणि मग तुम्हाला सांगते काय की इतरांचा उद्देश स्वप्नात अथवा दोघांच्या मिश्रणाने तुमच्या हृदयातील श्रीकृष्णाविषयी आसक्ती जागृत होऊ शकते. तुमच्या हृदयातील जी कृष्ण भक्ती ही जागृत करा, असं कोण सांगते, प्रल्हाद महाराज. त्यावेळेस मग हिरण्यकशिपू म्हणतो की आता बस, आता लय झालं तुझं, सांग प्रल्हाद तुझा भगवंत कुठे येते. तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही सांगाल कुठे, इकडे आमचे भगवंत बसतो. प्रल्हाद महाराजांनी जर सांगितलं, प्रल्हाद महाराजांविषयी प्रल्हाद महाराज म्हणजे की सगळीकडे भगवंत आहे, कुठं नाहीये तसे नाही, कणाकणामध्ये भगवंत आहे. आणि त्यावेळेस मध्ये कणाकणामध्ये सांग प्रल्हाद या खांब्यामध्ये भगवंत आहे. प्रल्हाद महाराज म्हणतो होय, कणाकणात ऐकतं भगवंत खांब्यामध्ये. आता काय त्या ठिकाणी काही भगवंत होते, येऊन बसले होते का, पण आपल्या भक्ताचं वचन पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी प्रल्हाद महाराज खांब्यातून प्रकट होतात. कोण प्रकट होतात, ऐकते ध्यान ऐके. तर ज्या वेळेस ऍक्च्युली बघा प्रल्हाद महाराज हे पण सांगू शकते की माझ्या हृदयात कोण भगवंत आहे, ठीक आहे. पण नाही, कणाकणात भगवंत आहे, त्या खांब्यामध्ये पण भगवंत. अरे हिरण्यकशिपूला आपली ताकद पण दाखवायची होती की मी हा खांबा तोडू शकतो. जसं त्यांनी आपल्या हातामध्ये गदा तलवार जे काय अस्त्र होतं ज्यावेळेस प्रहार केला त्यावेळेस तिथून नरसिंहदेव प्रकट झाले.
नरसिंहदेव भगवान की जय. ज्यावेळेस नरसिंहदेव भगवंत प्रकट झाले त्यावेळेस जो आवाज होता, अशा किती लोक भावबिलमला जाऊन आले. खरोखर भावबिलमला जाऊ आपण. तो नरसिंहदेवांचा खंबा आजही तिथं प्रकट आहे. आजही त्या ठिकाणी भक्त जाऊन प्रार्थना करून कसा महाल असेल. नरसिंहदेव ज्यावेळेस ओरडले, अक्षरशः खंब्याच्या टिकऱ्या टेकऱ्या, महालाच्या टिकऱ्या टेकऱ्या, तिथला होणारा जो दगड जो आहे ना, त्या तिथले जे दगड जे आहेत ना पर्वताचे, पथरीले दगड आहे, म्हणजे जसं मुरमाचे दगड असतो ना, पातळ पातळच्या छप्प्या निघतात, तशाप्रमाणे ते दगड आहे. म्हणजे नरसिंहदेवांचा आवाज असा असतो. पूर्ण ब्रह्मांडाचे नायक भगवान श्रीकृष्ण भक्ताच्या रक्षणासाठी आहे. काय अवस्था असेल त्या ठिकाणची. आणि हे ज्यावेळेस सगळं तिथलं सैन्य जे ते बेशुद्ध झालं, सोळो की पळो, जसा एखादा बोका उंदरांच्या, कधी कधी उंदर असतात ना, उंदरांचा तवा गोडाऊनमध्ये गेल्यानंतर उंदर कशी पोत्याला लागलेली असतात. जर त्या ठिकाणी बोक्यानं उडी मारली तर उंदर कशी पळतील, अशा पद्धतीनं अवस्था त्या सैनिकांची झाली होती. जो हिरण्यकशिपू स्वर्गातली त्या देवता जे होत्या ना, त्या देवता सुद्धा थरथर थरथर कापायच्या. असा बलाढ्य राक्षस, या राक्षसाच्या जे काही सैनिक होत, उंदरासारखी पळायला लागली. भगवंतानी ज्यावेळेस किंचाळी फोडली त्यावेळेस आजूबाजूचे पशु पक्षी सर्व सैन्य त्यांचे हृदय कंपित झाले, विदीर्ण झाले. पशु पक्षी त्या ठिकाणी निघून गेले. आणि ज्यावेळेस नरसिंहदेव इतक्या क्रोधामध्ये होते आणि जे घावल ते असे नुसतं आपण भात कसा चिरडतो ना, उसकवतो करतो, जसे शीत कशी नखामध्ये अडकत होते. एखाद्या जर नख जर वाढलेले असतात, आजकाल नख ठेवतो ना आपण, ते कधी कधी जर पीठ मळायला सांगितलं आईनी तर त्या नखामध्ये पीठ अडकतं. तसं हे उदाहरण मी खूप छान देतो कधी कधी. तर त्या पीठामध्ये कशा पद्धतीने नखामध्ये जसं पीठ अडकतं, तसं ही राक्षसांची अवस्था झाली होती. पूर्ण नरसिंहदेव भगवंत सैन्याचा कुस्कुरा करत होते. रक्ताचे पाठ वाहत होते, रक्ताचे पाठ वाहत होते. जसं पूर येतो ना, तशा पद्धतीने नदीला कसा पूर येतो असं रक्त वाहत. इतके नरसिंहदेव चौताळलेले होते. भयानक ते त्यांचं रूप होत. त्यांचं आयाळ शास्त्रामध्ये सांगितली, त्यांची केस ज्यावेळेस इकडे इकडे करत होते, जसे ढग पावसामध्ये ढग कसे फिरतात, तशा पद्धतीनं नरसिंहदेवांचा आयाळ फिरत होता, केसांचा आयाळ. त्याचा जबडा एक जमिनीवरती तर एक आकाशामध्ये होता. त्यांचा सुंदर असा जो टोप होता तो पूर्ण आकाशातून वरती भिन क्रॉस केला होता, तो दिसत नव्हता. आणि अशा वेळेस नरसिंहदेव शोधत होते. कुणाला? हिरण्यकशिपूला शोधत होते. तो हिरण्यकशिपू बऱ्याच वेळेस मिळत नव्हते. कुठे शोधतोय मी. इतका बलाढ्य राक्षस. याचा विचार करा, नरसिंहदेवानं आपलं रूप कसं धारण केलं असेल त्यावेळेस प्रकट झालं. आणखीन एक उदाहरण देतो मी तुम्हाला. कधी कधी बेंच मर्सिडीज वगैरे गाड्या असतात ना, त्यांच्यामध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर फुगा फुटतो. तो फुगा किती मोठा होतो, म्हणजे तो चालवणारा गाडीवर जसा त्या खांब्यामध्ये जसा बाउन्स होऊन तशा पद्धतीने नरसिंहदेव बाहेर आले. सुंदर असा सुवर्ण रूप आणि सुंदर असं भगवंतांचं रूप पाहून
आता संध्याकाळची वेळ व्हायची, भगवंत प्रकट झालेले. जसं मुलगा 12 वाजता शाळेतून सुटतो, त्या दरम्यान येतो, संध्याकाळच्या वेळेस विचारतो, एक तासाभराचं हे चालतं. भगवंत युद्ध करतायत, अनेक सैनिकांना नष्ट करतायत. आणि हिरण्यकशिपूला पकडल्यानंतर त्याला जसं मांजर कसं उंदराशी खेळतं त्या पद्धतीनं नरसिंहदेव ज्याशी काय करत होते, खेळत होते. कुणाशी? हिरण्यकशिपूशी युद्ध करत होते. तरीही हिरण्यकशिपूला वाटत होतं मी नरसिंहदेवांचा, त्या भगवंतांचा, या विष्णूचा वध करेन. आणि असं ज्यावेळेस पाहिल्यानंतर भगवंत वाट बघत होते. कुठल्या मुहूर्ताची? दिवसा मारायचं नाही, रात्री नाही मारायचे, संध्या समय. आता मुहूर्त एकदा संपवतो आणि प्रवचन मी थांबवतो. तर ज्यावेळेस भगवंत वाट बघत होते, कुठली वाट बघत होते? संध्या समयची. आणि तो समय बघत होते, संध्या समय. भगवंत महालामध्ये होते, महालातून प्रकट, महालाच्या खंब्यातून प्रकट झालेले. तर बाहेर येऊन बसले होते, कारण कुठलंही आसन नव्हतं, आतमध्ये पण नाही, बाहेर मध्ये पण नाही. त्या महालाच्या खंब्यावरती बसले होते, उंबरट्यावरती. कुठे? उंबरट्यावरती बसले. उंबरा म्हणलं की आत पण नाही, बाहेर पण नाही. आपण म्हणतो ना, हे आत तर बस नाही तर बाहेर. उंबऱ्यावरती कुणाला बसून घेत. कधी कथा उंबऱ्यावरती करायची नसतो, म्हणजे संवाद, हे की नाही? पूर्वी का? हे त्याला कारण आहे. हिरण्यकशिपू उंबऱ्यावरती बसले. मग आकाशात नाही, धरतीवरती नाही, स्वतःच्या मांडीवरती. ना शस्त्र नाही, ना अस्त्र नाही, स्वतःच्या नाक्याने. ठीक आहे? ना सिंह नाही, ना नर नाही. मनुष्य नाही, नर म्हणजे मनुष्य म्हणजे नर, आणि पशु मध्ये. तर नरसिंहदेव भगवंत स्वतः भगवंतनी ब्रह्माजीच्या पेक्षा त्याच्या कुठल्याही 84 लाख योनीमध्ये असं रूप येतच नाही. असं रूप भगवंतांनी क्रिएट केलं, बनवलं, किती रूप. तर म्हणून हिरण्यकशिपू सारखी आपण कितीही बुद्धी लावली तरी या जगामध्ये आपण अमर होत नाही. आणि आपल्याला या जगामध्ये खऱ्या अर्थाने सुखी आणि आनंदी व्हायचं जर असेल तर आपल्याला भगवंताच्या प्लॅन मध्ये आपण नेहमी राहिले पाहिजे, ना की हिरण्यकशिपू सारखी भोगी वृत्ती ठेवून पुढे या जगामध्ये सुखी होऊ शकतो. ज्यावेळेस प्रल्हाद महाराजांनी हिरण्यकशिपूचा ज्यावेळेस वध केला, अनेक देवी देवता खूप घाबरले होत्या. असं रूप आम्ही कधीच पाहिलं नव्हतं. आणि देवी देवता सुद्धा समोर यायला तयार नव्हते. लक्ष्मीला सांगितले, हे लक्ष्मी तुझे पती आहेत, जा यांना आता शांत कर. बस झाले बोले नरसिंह. हिरण्यकशिपू संपले ना, जा काय कर, यांना थांबव. लक्ष्मी म्हणली, मी कधी असं रूप पाहिलेलं नाहीये, माझी तर शक्यच नाही, मी पुढे जाणार. कधी कधी पिता पुत्राचं भांडण लागलं तर आई येते का मध्ये? नाही येत ना. लक्ष्मी माता म्हणली, मी नाही असं. मग ह्याला कोण? ब्रह्माजी म्हणले, ए प्रल्हाद, तुझ्या कारणासाठीच या नरसिंह. प्रल्हाद महाराजाला सांगितलं की जा पुष्पहार घाल आणि शांत कर. प्रल्हाद महाराज हार घेतला आणि नरसिंहदेवांना घालण्यासाठी. आणि मग त्या ठिकाणी कुणी शांत करू शकलेले नरसिंहदेवांना, केवळ भक्त प्रल्हाद यांनीच नरसिंहदेवांना काय केलं? शांत केलं. ज्यावेळेस प्रल्हाद महाराजांना ज्यावेळेस आपल्या मांडीवरती घेतलं, लंब्या जीवनी प्रल्हाद महाराजांना काय करत होते? चाटत होते आणि त्याच्या डोक्यावरती कुरवाळत होते. विचार करा, प्रल्हाद महाराजांना अशा नरसिंहदेव आणि अशा प्रल्हाद महाराजांच्या पदचिन्हांच्या वरती आपल्याला भगवत भक्ती चालायची.
आणि भगवंताच्या शुद्ध भक्ताची मनोकामना आपल्याला करायची. तर म्हणून आपण भगवंतासाठी भगवंतांना आज प्रार्थना केली पाहिजे नरसिंह, की हे प्रभू, की मला माझ्या हृदयामध्ये अनेक काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे माझ्या हृदयामध्ये बसलेले, हे नष्ट करा. आणि जे काही माझ्या भक्तीमध्ये जे काही बाधा येईल, जो काही मायेचा प्रकोप येईल, त्याच्यापासून माझं रक्षण करा. पुन्हा आज आपण नरसिंहदेवांना आपण आज हीच प्रार्थना केली पाहिजे, की प्रभू आम्हाला भक्तीमध्ये सहाय्य करा आणि तुमच्या आश्रयाला घ्या. म्हणून भक्त नेहमी आपल्या कसल्याही कार्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून नरसिंहदेवांची आपण केली पाहिजे, आरती केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, त्यांची भक्ती, त्यांची साधना केली पाहिजे. हरे कृष्ण. नरसिंहदेव भगवान की जय. प्रहलाद महाराज की जय. नरसिंह चतुर्थी महामहोत्सव की जय. निताय गौर प्रेमानंदे. तर आता या ठिकाणी आपण कीर्तन करत माझे 4 प्रश्न आहेत. आता उत्तर नाही दिलं चालेल, नंतर बोलू. प्रश्न सांगायचे होते की मगाशी तुम्ही जे सांगितलं पुण्यकर्म केल्यानंतर स्वर्गप्राप्ती, तर पुण्यकर्म केल्याने भगवत भक्तीचे फळ प्राप्त होते का? दुसरा प्रश्न आहे, पुण्यकर्म आणि भक्ती यामध्ये काय फरक आहे? तिसरा प्रश्न आहे, फक्त पुण्यकर्माने भगवंत प्राप्त होतात का? आणि चौथा प्रश्न आहे, पाप आणि पुण्य यावर मनुष्याची भगवत भक्तीची गती प्राप्त होते. तर मी मगाशी सांगितलं की भक्ती ही पूर्ण वेगळी आहे. जसे एखाद्या भक्ताला भक्ती करत पहिला प्रश्न तुमचा काय म्हटला? थोडक्यात उत्तर देतोय मी. पुण्यकर्म केल्याने भगवत भक्तीचे फळ प्राप्त होते. पुण्यकर्म केल्याने भगवत भक्ती प्राप्त होत नाही. पुण्यकर्म केल्याने आपल्याला त्या पुण्यकर्माचं फळ प्राप्त करण्यासाठी परत आपल्याला मनुष्य जीवनातच जन्म घ्यावा लागतो, किंवा मनुष्य जीवनामध्ये ते कर्माचं फळ मिळेल याची गॅरंटी नाही. पुण्यकर्म केल्याने मनुष्य देहामध्ये त्या फळाची आपल्याला त्या फळाची पूर्णावृत्ती म्हणजे मिळेल याची गॅरंटी नाही. जसं की आपण बऱ्याच वेळेस पुण्यकर्म करतो, हे की एखाद्याला वस्त्र वाटतो, एखाद्याला दवाखाना खोलून देतो. हे जे काही कार्य आहे, जर भक्तीचं त्याला जर टच असेल, भगवत भक्तीमध्ये त्याचं कल्याण हो या भावनेनं दिलेलं असेल तर ठीक आहे. पण भक्तीचा गंधही नाहीये आणि एखाद्यानं पुण्यकर्म केलेलं आहे, त्या कर्माचा परत फेडा घेण्यासाठी कुत्र्याचं पण जीव शरीर आपल्याला प्राप्त होईल. परदेशामध्ये जा, तिथं कुत्र्याला गाडीमध्ये फिरवलं जातं. आता त्यानं काही कार्य केलं होतं परदेशामध्ये, एवढ्या चांगल्या गाडीमध्ये भक्तीचा काय केला, त्याग केला. काही लोक म्हणतात हे काय भक्ती, आम्ही हे काम करतो. पण त्या भक्तीच्या कार्यामध्ये जर आपण दान धर्म नाही केला, जर इतर ठिकाणी दान धर्म केला, तर त्या दान धर्माचा आपल्याला लाभ कुत्र्याच्या जीवनामध्ये मिळेल, किंवा पुढच्या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी आजारपण येईल, मग आपल्याला फुकट दवा मिळेल, कुठेतरी विद्या फुकट मिळेल. हे पुण्यकर्माने तिथं भक्तीचा काही संबंध येत नाही. पुण्यकर्माने आपल्याला भगवत भक्ती प्राप्त होत नाही. दुसरं काय म्हणलं? पुण्यकर्म आणि भक्तीचा फरक हे झालं असते. भगवत भक्ती भगवंताप्रती आपल्याला आसक्ती वाढवायची. पुण्यकर्माने आपल्याला स्वर्ग लोकामध्ये जात देता येईल, किंवा अन्य काय मोबदला आपल्याला प्राप्त होईल. पण भक्तीचा प्राप्त करता येत नाही. शेवटचा काय म्हणतात? पाप आणि पुण्य
पुण्य यावरती मनुष्याची गती भगवत भक्ती ची गती प्राप्त होते. म्हणजे पाप आणि पुण्याच्या बेसवरती भगवत गती प्राप्त नाही, पाप आणि पुण्य याच्याशी भक्तीशी काही संबंध नाही. पाप हे जे आहे त्याचे तुम्हाला रिॲक्शन मिळणारच. पापाचे रिॲक्शन हे मिळणार. जसं पाप आणि हे पुण्य जे आहे, तर लहान मुलं एखाद्या अग्निपाशी गेलेले, तर एक म्हणाल की मी भक्तीत आहे, मी पाप करतोय, मग मला माफ होईल का? तर अग्निपाशी कुणी जर गेला आणि तिथं जर लहान मुलगा आहे, तर अग्नी त्याला माफ करेल का? नाही, कारण त्याला चटका हा बसणार. तर हा कर्माचा नियम. हरे कृष्ण. तर आपण कीर्तन करायचं. अभिषेक कीर्तन कर.